नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी फीज आणि कट ऑफ असलेलं एक टॉपचं MBBS कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुमचा स्कोअर कमी असेल आणि बजेट कमी असेल तरी देखील तुमचं MBBS करण्याचं स्वप्न हे कॉलेज पूर्ण करू शकते. तर हा व्हिडिओ तुम्ही इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. प्रायव्हेट MBBS कॉलेज म्हटले तर खूप फीज असणारे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु अनेक पालकांना एवढ्या फीज भरणे शक्य नसते. याच कारणाने आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे, ज्यात आपण कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये कॉलेजचा कट ऑफ, फीज, हॉस्टेल आणि मेसचा एकंदरीत खर्च बघणार आहोत. त्यासोबतच यावर्षी तुम्हाला हे कॉलेज किती मार्क्सवरती मिळू शकते, म्हणजेच एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या बघणार आहोत. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण बोलणार आहोत डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जे की जळगावमध्ये स्थित आहे व महाराष्ट्रातलं सर्वात कमी फीज आणि कट ऑफ असलेलं एक टॉपचं MBBS कॉलेज आहे. तर या कॉलेजची सुरुवात 2008मध्ये झाली होती आणि या कॉलेजमध्ये 200 विद्यार्थ्यांची इनटेक कॅपॅसिटी आहे. जर आपण या कॉलेजच्या हॉस्पिटलचा विचार केला तर इथं चांगला पेशंट फ्लो देखील तुम्हाला या कॉलेजमध्ये बघायला मिळणार आहे आणि या कॉलेजमध्ये तुम्हाला 500 बेडचं या कॉलेजमध्ये हॉस्पिटल देखील आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज याचा कट ऑफ बघू शकता, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक कॅटेगरीकरता किती ऑल इंडिया रँक आणि मार्क्सवरती या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर विद्यार्थ्याला 568 मार्क्स व 569 मार्क्सपर्यंत हे कॉलेज अलॉटमेंट झाले आहे. त्यासोबतच शेजारीच त्याच्या आपण ऑल इंडिया रँक देखील बघू शकतो, ज्यामध्ये नंतर आपण जर का OBC कॅटेगरीचा विचार केला तर मेल कॅन्डिडेटला इथं 564 मार्क्सपर्यंत हे कॉलेज अलॉटमेंट झाले आहे. ते जर का आपण फिमेल कॅन्डिडेटचा विचार केला तर 566 मार्क्सचा इथं म्हणजे 2 मार्क करून जास्त लागलेले आहेत मेल कॅन्डिडेट्सपेक्षा. त्यानंतर जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर 472 मार्क्स व 473 मार्क्सवरती इथं SC कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्याला इथे ॲडमिशन मिळाले आहे. त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर सर्वात कमी कट ऑफ हा ST कॅटेगरीचा गेलेला आहे. इथं विद्यार्थ्यांना फक्त 346 मार्क्सवरतीच या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले आहे. त्यानंतर आपण बघितलं तर NT1 कॅटेगरीचा कट ऑफ देखील खूप कमी गेलेला आहे. 495 व 493 मार्क्सपर्यंत विद्यार्थ्यांना NT1मधून या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे. त्यानंतर जर आपण NT2 कॅटेगरी बघितली तर 560 मार्क्स व 547 मार्क्सवरती विद्यार्थ्यांना हे कॉलेज अलॉटमेंट झाले आहे. आपण जर NT3 कॅटेगरी बघितली तर 560 मार्क्स व 565 मार्क्सपर्यंत विद्यार्थ्यांना हे कॉलेज अलॉटमेंट झाली आहे. त्यानंतर जर शेवट जो आहे VJ कॅटेगरी तर दोघांना म्हणजेच मेल आणि फिमेल कॅन्डिडेटला 520 मार्कावरती हे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये आमची मदत हवी असेल तर आमची पेड काउन्सिलिंग घेऊ शकता व त्याकरिता आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती पेड काउन्सिलिंग 2024 असा मेसेज करावा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 920 910 1770 व त्यानंतर तुमची ॲडमिशनची जबाबदारी आमची असेल आणि एक खात्रीशीर ॲडमिशन आमच्या टीमद्वारे तुमचं करण्यात येईल. आमच्या या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज देखील करू शकता. त्यानंतर आपण या कॉलेजची वार्षिक फी स्ट्रक्चर बघूयात व त्यासोबत या हॉस्टेल आणि मेसचा देखील तुम्हाला एकंदरीत किती खर्च येऊ शकतो हे देखील आपण पुढे बघूयात. तर आता तुम्ही स्क्रीनवरती ह्या कॉलेजचे वार्षिक फी स्ट्रक्चर बघू शकता, ज्यामध्ये सर्व कॅटेगरीजच्या फीज इथं उल्लेख केलेला आहे. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 7 लाख एवढी या कॉलेजची वार्षिक फीज राहणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला इथं 3,81,818 रुपये एवढी या कॉलेजची वार्षिक फीज राहणार आहे. त्यानंतर जर तुम्ही EBC किंवा EWS असाल तर तुम्हाला कॉलेजची फीज फक्त 3.5 लाख रुपये एवढीच राहणार आहे. त्यानंतर जर आपण NT कॅटेगरी किंवा VJ आणि SBC कॅटेगरीचा विचार केला तर त्याकरिता प्रोसेसिंग फीज आणि ट्युशन फीज पूर्णपणे माफ आहे व त्यांच्यासाठी फक्त
63,637 रुपये एवढीच या कॉलेजची फीज राहणार आहे. त्यानंतर आपण जर SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर त्यांच्यासाठी फक्त या कॉलेजची प्रोसेसिंग फीज एवढीच राहणार आहे. म्हणजे जवळपास एक 1,500 रुपयामध्येच त्यांचं जे की ट्युशन फीज म्हणजे टोटल फीज या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. त्यानंतर आपण NRIचा विचार केला म्हणजे जर तुम्ही NRI किंवा जर मॅनेजमेंट कोटामधून या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले तर तुम्हाला या कॉलेजची वार्षिक फीज ही 35 लाख रुपये एवढी राहणार आहे. त्यानंतर आपण या कॉलेजची हॉस्टेल आणि मेस संदर्भात बोलणार आहोत. तर या कॉलेजमध्येच तुम्हाला हॉस्टेल अवेलेबल आहे व हे हॉस्टेल आणि मेस दोन्ही देखील तुम्हाला कंपल्सरी आहे. जर आपण हॉस्टेलचा जर फीजचा विचार केला तर तुम्हाला 75,000 रुपये एवढी हॉस्टेलची फीज राहणार आहे. त्यानंतर आपण मेसचा विचार केला तर इथं आपल्याला मेस जी आहे 75,600 रुपये एवढीच तुम्हाला मेसची फीज राहणार आहे. ही दोन्ही पण फॅसिलिटीज तुम्हाला कॉलेजच्या कॅम्पसमध्येच अवेलेबल राहणार आहे. आपण एक विचार केला की मार्क चांगले असूनसुद्धा आर्थिक अडचणींमुळे या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये MBBSचं शिक्षण घेणं हे प्रत्येकाला शक्य नसते व त्यासाठी आम्ही पालकांचा आर्थिकदृष्ट्या विचार करूनच दरवर्षी कमी बजेटमध्ये ॲडमिशन काउन्सिलिंग करत असतो. अदर स्टेट असो किंवा ॲब्रॉडमध्ये तुमचं MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. जर तुम्हाला स्टेट कोटा असेल किंवा जो मॅनेजमेंट कोटा काउन्सिलिंग करायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमचे व्यवस्थितरित्या ॲडमिशन केले जाईल. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली दिला आहे. जर तुम्हाला अदर स्टेट असेल किंवा ॲब्रॉडमध्ये जर MBBS करायचं असेल तर देखील आम्ही तुमची नक्की मदत करू. आमचा नंबर आहे 920 910 1770. जर तुम्हाला अजून काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील तर नक्की आम्हाला आमच्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून विचारू शकता किंवा या नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता. तर चला आपण भेटूया पुढील इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये.